आज होतो रे पोट्टे मी घरी, करा म्हटलं मस्त आराम. मग काय जेवढा झाला रोशनचा फोन, चाल म्हणे आपल्याला जाते म्हणे अमरावती. ठीक आहे म्हटलं मित्र, नाही म्हणता येत नाही. ऊन लागून राहिली ती बम, चला म्हटलं पहिले दुपट्टा घ्या. भाऊच्या दुकानात गेलो, भाऊले मागितला पहिले दुपट्टा. पहिले म्हटलं तो चांगला दुपट्टा तो द्याहून द्यावा आपल्याला. दुपट्टा बिपट्टा घेतला. बाजूने बसले ते भाऊ भाऊ बम खतरनाक खतरनाक साड्या दाखवून राहिल्या, गेजारे पोट्टे लागले तर. दुपट्टा बांधला आणि निघालो रे भाऊ मी. उन्हाळा लागला तर बम लोक कपडे घेऊन राहिले. तर हे होती माझ्या गावातली नदी, हे होती रे पुट्टी माझ्या गावातली पंचवटी. दुपट्टा बांधला त्याच्यानं झापा लागून नव्हते राहिल्या. हे होतं लालासाहेब कॉलेज, इथं येते अमरावती नागपूरचे पोट्टे, नीचे पुढे जायचे अमरावती नागपूरला. माझा दुपट्टा बांधला, माझा दुपट्टा पुरा निघून जाते, पण बाकीचे लोक कसे बांधते काय म्हणते, त्याचा निघतच नाही. तुमच्या भावापाशी अनुभव हो जोगा, आपण मानला जसा तसा. कसा बसा एवढ्या उन्हीत मी पोचलो नांदगाव पेठच्या नाक्यापाशी. इथून जात होतो मला सिटीलँड मध्ये, दुपट्टा गिपट्टा काढून फेकला मी. समोर आला आता बोगदा, त्या बोगा गेल्यावर लागले बरं कंगी, सावली सावली होती. शेवटी पोचलो आम्ही सिटीलँड मध्ये. सिटीलँड मध्ये बम दुकानं होते कपड्याचे, सगळे लोक इथूनच कपडे घेत आहे काय मी. आपल्याला याचं काही काम होतं नाही, आपल्याला जातो बँकेत. बँकेच्या अंदर गेलो, रोशन लागला स्टेटमेंटसाठी लाईनीत. हे कोणती बँक हो काय मी, तर 3-4 लोक कामाले होते ना, आपल्याला जे पाहिजे ते घेऊन आपण झालो होतो गावले. लागली ती भूक, करा म्हटलं नाश्ता, नाश्ता दुकान होते. मनी रत्नापासून घेतला टन, निघालो भूक गावला जायला. एवढं सगळं करा माझ्यासोबत काही काढून नाही. माझ्या फाटला होता भाऊ पॅन्ट, फाटलेला पॅन्ट घेऊन चाललो तुम्ही आता घरी. अशी काही होती माझ्या गावाची काही सुरुवात, अनखतमही असंच होते. ह्या होता माझ्या गावाचा पूल. पूल पार केल्याशिवाय आपल्या गावात काही जाता येत नाही. आणि ह्या होता रे पोट्टे माझ्या गावातला पेट्रोल पंप. आता चालला तुम्ही सरळ घरी. भेटू रे पोट्टे पुढच्या ब्लॉगमध्ये.